नमस्कार मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी व सी-टेटसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणातील वाक्य प्रकार, विभक्ती, प्रयोग आणि अलंकार यावरील अतिशय महत्त्वपूर्ण 90 प्रश्न बघणार आहोत. आणि या 90 प्रश्नाचा तुम्हाला येत्या टी-ई-टी आणि सी-टेट पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयोग होणार आहे. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. जरी त्याने अतोनात परिश्रम केले तरी त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या मिश्र वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करा. या प्रश्नाचे उत्तर आहे अतोनात परिश्रम करूनही त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. प्रश्न क्रमांक 2. विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करावे हे वाक्य क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारात मोडते? विद्यार्थी वाक्य या प्रकारात मोडते. पुढील प्रश्न. तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. या वाक्यातील म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयन्वी अव्यय आहे? परिमाणबोधक उभयन्वी अव्यय आहे. संयुक्त वाक्य. पुढील प्रश्न. आज्ञा पाळणे हे प्रजेचे आद्य कर्तव्य आहे. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? प्रजेंनो आज्ञा पाळा असे होईल. तो इतका अशक्त आहे की त्याला साधं बसताही येत नाही. या मिश्र वाक्यातील गौण वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? परिणामबोधक क्रियाविशेषण गौण वाक्य आहे. पुढील प्रश्न. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? विद्यार्थी नकारार्थी वाक्य. जेव्हा मनात प्रामाणिक इच्छा असते तेव्हा मार्ग नक्कीच सापडतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे कालवाचक क्रियाविशेषणचे मिश्र वाक्य आहे. पुढील प्रश्न. वाघाने डरकाळी फोडली आणि जंगलातील प्राणी पळू लागले. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. पुढील प्रश्न. किती अथांग आणि रौद्र रूप आहे समुद्राचे. या वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य काय होईल? समुद्राचे हे रूप खूपच अथांग आणि रौद्र आहे. पुढील प्रश्न. तो आला की आम्ही निघू. या वाक्यातील की हे उभयन्वी अव्यय काय दर्शवते? तर संकेत दर्शवते. संकेतार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न. आभाळात जेव्हा काळे ढग जमा होतात तेव्हा मोर थुई थुई नाचू लागतो. या वाक्यातील प्रधान वाक्य कोणते आहे? मोर थुई थुई नाचू लागतो हे प्रधान वाक्य आहे. पुढील प्रश्न. मी त्याला वाचवले कारण त्याने मला मदत केली होती. या वाक्याचा प्रकार सांगा. मिश्र वाक्य. पुढील प्रश्न. पाऊस पडला असता तर शेतात उत्तम पीक आले असते. हे वाक्य कोणत्या अर्थाचे आहे? संकेतार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न. तुमच्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. या वाक्याचे प्रश्नार्थक रूप कसे होईल? तुमच्या उपकाराची परतफेड मी कधीतरी करू शकेन का? अशा प्रकारचे हे प्रश्नार्थी वाक्य होईल. पुढील प्रश्न. डॉक्टरांनी रुग्णाला औषध दिले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या संयुक्त वाक्यातील पण काय दर्शवते? न्यूनत्व बोधक उभयन्वी अव्यय. सज्जन माणूस कधीही दुसऱ्यांचे वाईट चिंतित नाही. हे वाक्य होकारार्थी करा. आपल्याला नकारार्थी वाक्य दिलेलं आहे त्याचा आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे. सज्जन माणूस नेहमी दुसऱ्यांचे चांगलेच चिंततो. इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वाईटच्या विरुद्ध काय आहे? चांगले. तर आपल्याला वाक्यात जेव्हा होकारार्थी वाक्य करतो तेव्हा वाईटचं ऑपोजिट काय होईल? चांगलेच. म्हणून सज्जन माणूस नेहमी दुसऱ्यांचे चांगलेच चिंतितो. पुढील प्रश्न. राकेश आजारी असल्यामुळे तो क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही. या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा.
राजेश आजारी होता म्हणून तो क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही. पुढील प्रश्न. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने राष्ट्रप्रेमाची जपवणूक करावी. या मिश्र वाक्यातील गौण वाक्याचा उपप्रकार कोणता? नाम गौण वाक्य क्रियापदाचे कर्म म्हणून आलेले आहे. त्याने गुपचूप सर्व काम उरकून घेतले. या वाक्याचा प्रकार सांगा. केवळ वाक्य विधानार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न. तुला चहा हवा की कॉफी हवी? या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार सांगा. विकल्पबोधक उभयन्वी अव्यय. इथे विकल्प दिला आहे. तुला चहा हवा की कॉफी हवी. की मुळे या वाक्यात विकल्पाचा बोध होत आहे म्हणून विकल्पबोधक उभयन्वी अव्यय आहे. पुढील प्रश्न. आईने मुलाला अभ्यास करायला सांगितले कारण उद्या त्याची परीक्षा आहे. या वाक्यातील कारण हे कोणत्या प्रकारचे गौणत्व सूचक अव्यय आहे? कारणबोधक उभयन्वी अव्यय आहे. पुढील प्रश्न. काय वर्णावा त्याचा तो पराक्रम या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी रूप काय होईल? त्याचा तो पराक्रम अत्यंत वर्णनीय आहे. तो एवढा वेगाने धावला की त्याने जुना विक्रम मोडीत काढला. या वाक्याचा प्रकार कोणता? तर मिश्र वाक्य आहे. पुढील प्रश्न. सभेत कोणीही गोंधळ घालू नये. हे वाक्य क्रियापदाच्या अर्थावरून कोणत्या प्रकारात येईल? विद्यार्थी वाक्य. नकारार्थी कर्तव्य बोधक. पुढील प्रश्न. त्याने सर्व संपत्ती दान केली आणि तो संन्यासी झाला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य आहे. पुढील प्रश्न. शिक्षकांनी विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर सकर्मक भावे प्रयोग आहे. पुढील प्रश्न. रामाच्याने आता एवढा डोंगर चढवतो. हा कोणत्या प्रयोगाचा प्रकार आहे? शक्य कर्मणी प्रयोग आहे. येथे चढवतो म्हणजे त्याची शक्यता इथे दाखवलेली आहे म्हणून हे वाक्य शक्य कर्मणी प्रयोग आहे. पुढील प्रश्न. तिने सुंदर गाणे गायले. या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न. पोलीस प्रमुखाकडून गुन्हेगाराला अटक करण्यात आली. हा कोणत्या प्रयोगाचा उपप्रकार आहे? नवीन कर्मकर्तरी प्रयोगाचा उपप्रकार आहे. आता उजाडले. या वाक्यातील प्रयोग सांगा. भाव कर्तृत्व किंवा अकर्तृत्व भावे प्रयोग. पुढील प्रश्न. तू गाईला बांधलेस. या वाक्यात कोणता संकर प्रयोग दिसून येतो? कर्तृ कर्म संकर प्रयोग दिसून येतो. पुढील प्रश्न. माझा निबंध लिहून झाला आहे. हा कोणत्या प्रयोगाचा उपप्रकार आहे? समापन कर्मणी प्रयोग. तुवा जोडीला राम राम प्रभुजी. या प्राचीन मराठीतील ओळीत कोणता प्रयोग आहे? पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. येथे बघा तुम्हाला ओवी ग्रंथ यातील तुम्हाला अभंग यातील तुम्हाला ओळी दिल्या असतील तर आपण समजून जायचं आहे की हा प्राचीन म्हणजे जुन्या काळातील अभंगातील ही ओळ आहे म्हणून प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग हा होईल. पुढील प्रश्न. पक्षाने हवेत उंच भरारी घेतली. या वाक्याचा अचूक प्रयोग कोणता? कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न. मुलांनी कुत्र्याला दगड मारला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग. कारण दगड हे अप्रत्यक्ष कर्म असून क्रियापद त्यानुसार बदलते आहे. पुढील प्रश्न. ती दररोज सकाळी लवकर उठते. या वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी प्रयोग. पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. गेल्या TET आणि CTETमध्ये 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेला आहे तर लक्षपूर्वक बघा. राजाला मुकुट शोभतो. या वाक्यात मुकुट हा कर्ता आहे तर या वाक्याचा प्रयोग कोणता होईल? अकर्मक कर्तरी प्रयोग.
तुम्ही पुस्तक वाचलेत या वाक्यात प्रयोगाची कोणती छटा आढळते? कर तू कर्म संकर प्रयोग. आईने बाळाला पाळण्यात निजवले या वाक्यातील प्रयोग सांगा. सकर्मक भावे प्रयोग. त्याच्याकडून हे काम करविते या वाक्याचा प्रयोग कोणता? तर शक्य कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न, शिक्षकांनी मुलांना शांत बसवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक भावे प्रयोग. मुलांनी प्रार्थना म्हटली या वाक्याचा प्रयोग कोणता? कर्मणी प्रयोग. मांजराने उंदीर मारला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार सांगा. प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. मला आता चालवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्तृत्व भावे किंवा शक्य अकर्मक भावे प्रयोग. इथे बघा कर्म दिलेला नाही आहे म्हणून मला आता चालवते म्हणजे इथे शक्यता दाखवलेली आहे. शक्य दाखवलेले की ते काम तिला शक्य होते म्हणून इथे अकर्तृत्व भावे किंवा शक्य अकर्मक भावे प्रयोग या ठिकाणी होत आहे. पुढील प्रश्न, गवळी धार काढतो या वाक्याचा प्रयोग कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग. तू आंबा खाल्लास या वाक्यात कोणता संकर प्रयोग आहे? कर्तू कर्म संकर प्रयोग आहे. पुढील प्रश्न, साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग. मुलाने आंबा खाल्ला या वाक्याचे कर्म बदलून चिंच केल्यास क्रियापदात काय बदल होईल आणि प्रयोग कोणता राहील? क्रियापद खाल्ली होईल आणि प्रयोग कर्मणीच राहील. इथं मुलाने चिंच खाल्ली येईल तर त्याचं क्रियापदामध्ये काय होईल? बदल होईल म्हणून इथे प्रयोग कर्मणीच राहील आणि क्रियापद खाल्ली असे होईल. पुढील प्रश्न, रामाने रावणास बाणाने मारले या वाक्यात कर्ता व कर्म दोन्ही सप्रत्यय आहे तर प्रयोग कोणता? सकर्मक भावे प्रयोग आहे. तो मुंबईला गेला या वाक्यातील अचूक प्रयोग सांगा. अकर्मक कर्तरी प्रयोग. पुढील प्रश्न, रामाने बाणाने वाघाला मारले या वाक्यातील बाणाने या शब्दाचा कारकार्थ काय आहे? करण म्हणजे साधन आहे. तर रामाने कशाने वाघाला मारले तर त्याच्याकडे साधन कोणतं आहे? बाण. म्हणून इथे करण साधन प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, तो घरातून बाहेर पडला या वाक्यातील घरातून या शब्दाची विभक्ती आणि कारकार्थ ओळखा. पंचमीचं विभक्ती आपल्याला माहिती आहे. ऊन हुन आलं तर त्याला आपण काय म्हणणार? पंचमी विभक्ती. आणि आपादान म्हणजे दुरावा वियोग. तो घरातून बाहेर पडला म्हणजे घरापासून दूर पडला, दुरावा झाला म्हणून इथे पंचमी विभक्ती आणि आपादान दुरावा वियोग आहे. पुढील प्रश्न, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या द्विकर्मक वाक्यातील विद्यार्थ्यांना या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती मानली जाते? चतुर्थी विभक्ती मानली जाते. कारकार्थ संप्रदान. पुढील प्रश्न, मुले मैदानावर खेळत आहेत या वाक्यातील मैदानावर या शब्दाचा कारकार्थ सांगा. अधिकरण स्थान दर्शवणारी सप्तमी. तर मुले मैदानावर खेळत आहेत तर स्थान काय आहे? मैदान. त्याच्यामुळे अधिकरण आणि स्थान दर्शवणारी सप्तमी येईल. ने ए शी नी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? तर तृतीया विभक्तीचे आहे. एक वचन आणि अनेक वचन. पुढील प्रश्न, माझा मोठा भाऊ मुंबईला राहतो या वाक्यातील भाऊ या शब्दाची विभक्ती सांगा. तर प्रथमा विभक्ती. पुढील प्रश्न, आईने मुलाला लाडू दिला या वाक्यातील मुलाला या शब्दाचा कारकार्थ कोणता? संप्रदान. दान ज्याला दिले जाते तो. पुढील प्रश्न, मुलांनो शांतता राखा या वाक्यातील मुलांनो हा शब्द कोणत्या विभक्तीत मोडतो? संबोधन विभक्तीत मोडतो. पुढील प्रश्न, तय्या हे कोणत्या विभक्तीचे मुख्य प्रत्यय आहेत?
तर सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे. चा, ची, चे, च्या हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत आणि तिचा मुख्य अर्थ काय असतो? षष्ठी विभक्ती. या विभक्तीचा कारकार्थ नसतो, तिचा अर्थ संबंध हा उपपदार्थ असतो. पुढील प्रश्न, भीतीने त्याचा चेहरा पांढरा पडला. या वाक्यातील भीतीने या शब्दाची विभक्ती ओळखा. तृतीया विभक्ती, कारण भीती हे साधन किंवा हेतू म्हणून आलेले आहे. पोपट झाडावरून उडाला. या वाक्यातील झाडावरून या शब्दातून कोणता कारकार्थ व्यक्त होतो? अपादान वियोग दर्शवणारी पंचमी. म्हणजे पोपट झाडावरून उडाला. पोपट हा झाडापासून दुरावला आहे, त्यांच्यात वियोग झाला आहे, म्हणून इथे अपादान वियोग दर्शवणारी पंचमी आहे. पुढील प्रश्न, तो रात्री घरी आला. या वाक्यातील घरी या शब्दाची विभक्ती कोणती? सप्तमी विभक्ती. येथे ई हा प्रत्यय लागून स्थान दर्शवलेले आहे. घरी ई तय्या ही सप्तमीची विभक्ती आहे, म्हणून इथे सप्तमी विभक्ती आलेली आहे. पुढील प्रश्न, राणीचा आवाज अत्यंत गोड आहे. या वाक्यातील राणीचा या शब्दाची विभक्ती सांगा. षष्ठी विभक्ती. चाचीचे हे षष्ठी विभक्ती आहे. पुढील प्रश्न, त्याने चाकूने सफरचंद कापले. या वाक्यातील चाकूने या शब्दाची विभक्ती कोणती? तर तृतीया विभक्ती. पुढील प्रश्न, स, ला, ते, ना हे प्रत्यय द्वितीया आणि चतुर्थी दोन्ही विभक्तीत आहेत. जर शब्द कर्म असेल तर त्याची विभक्ती कोणती मानतात? द्वितीया विभक्ती मानतात. पुढील प्रश्न, माझ्याहून तो वयाने मोठा आहे. या वाक्यातील माझ्याहून या शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी विभक्ती, तुलना दर्शवणारी. ऊनहून ही पंचमी विभक्ती आहे. पक्षी आकाशात उंच उडतात. या वाक्यातील आकाशात या शब्दाचा कारकार्थ कोणता? अधिकरण स्थान. इथे पक्षी आकाशात उंच उडतात. पक्षी कोठे उडतात? आकाशात. आकाश हे त्यांचं स्थान दिलेलं आहे, म्हणून इथे अधिकरण स्थान येईल. पुढील प्रश्न, राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील राजाला या शब्दाची विभक्ती कोणती? चतुर्थी विभक्ती. भोक्ता किंवा चतुर्थीचा चतुर्थ अर्थ आहे. पुढील प्रश्न, शिक्षकांनी विद्यार्थ्याला शाबासकी दिली. या वाक्यातील शिक्षकांनी या शब्दाची विभक्ती आणि कारकार्थ सांगा. तृतीया विभक्ती. कर्ता क्रियापदाचा मूळ करणारा. तो मुंबईला गेला. या वाक्यातील मुंबईला हा शब्द स्थलांतर किंवा द्विकर्मक नसलेला कर्म दर्शवतो, तर त्याची विभक्ती कोणती मानली जाईल? द्वितीया विभक्ती मानली जाईल. पुढील प्रश्न, टेबलावर पुस्तक ठेवले आहे. या वाक्यात वर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्तीचे कार्य करत आहे? तर सप्तमी विभक्ती अधिकरणचे कार्य करत आहे. पुढील प्रश्न, हे ईश्वरा मला सद्बुद्धी दे. या वाक्यातील ईश्वरा या शब्दाची विभक्ती ओळखा. संबोधन विभक्ती आहे. हे ईश्वरा, तो ईश्वराला संबोधन केलेलं आहे, म्हणून ही संबोधन विभक्ती आहे. आईने बाळासाठी दूध आणले. या वाक्यातील बाळासाठी या शब्दाचा कारकार्थ काय होईल? संप्रदान चतुर्थीचे कार्य येथे होईल. तो दर शनिवारी उपवास करतो. या वाक्यातील शनिवारी या शब्दाचा कारकार्थ सांगा. अधिकरण काळ किंवा वेळ दर्शवणारी सप्तमी येथे आहे. पुढील बघा, अलंकाराचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे आणि ते TET आणि CTETसाठी 4 ते 5 वेळा विचारले गेलेले आहे. त्यामुळे पुढचे जे शेवटपर्यंतचे प्रश्न आहे ते तुम्ही अवश्य बघा. तुम्हाला या प्रश्नाचा नक्की फायदा होणार आहे. पाण्याहुनी पातळ कल्लोळ अमृताचा. यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले आहे, तर अलंकार कोणता होईल? व्यतिरेक अलंकार येथे होईल. पुढील प्रश्न, आधीच मरकट तशातही मद्य प्यालेला आणि
त्याला रुचिक दंश झालेला. या विधानात मानवी स्वभावाचे किंवा स्थितीचे वर्णन चपखळ बसल्यामुळे कोणता अलंकार होतो ते येथे स्वभावोक्ती अलंकार होतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे. या ओळीत कोणता अलंकार दिसून येतो तर अत्यानुप्रास म्हणजे यमक किंवा अर्थांतरान्यास अलंकार येथे होतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या ओळीत कोणता अलंकार दिसून येतो तर येथे जावे घ्यावे इथे यमक अलंकार पण आपल्याला दिसतो किंवा अर्थातरण्यास छटा येथे दिसते. पुढील प्रश्न. कमळ नयन लांबविते, जणू ते प्रेम प्रकट करते. या वाक्यातील कमळ नयन हेच कमळ, अभेद्यता यात कोणता अलंकार आहे? रूपक अलंकार आहे आणि जणूमुळे उत्प्रेक्षा प्रकर्षाने जाणवतो. पुढील प्रश्न. पाऊल टाकीते पुढे विझवून दीप मागे, जळत जळत चालली ती क्रोधाच्या वाटेने. या ओळीमधून कोणता रस किंवा भाव व्यक्त होतो? रौद्र रस म्हणजे क्रोध हा स्थायी भाव येथे दर्शवलेला आहे, तेव्हा रौद्र रस येथे होणार आहे. डळमळली भूमी, कडाडले गगन, डोळे झाले लाल, थरारले बदन. या वर्णातून कोणत्या रसाची निर्मिती होते तर रौद्र रस इथे होतो. क्रोध दर्शवलेला आहे त्याच्यामुळे रौद्र रस या ठिकाणी होईल. रौद्र रसाचा स्थायी भाव कोणता आहे? क्रोध आहे. तुटले गळे, सांडले रक्त, मज्जा मासाचा चिखल, जिकडे तिकडे. या घाणेरड्या वर्णास कोणता रस आढळतो तर बिभत्स रस दर्शवला जातो इथे. बिभत्स रसाचा स्थायी भाव कोणता आहे? किळस किंवा जुगुप्सा आहे. पुढील प्रश्न. ज्या काव्यातून किंवा वर्णनातून तीव्र विटंबना, घाण किंवा किळसवाणी दृश्य दाखवली जातात तिथे कोणता रस निर्माण होतो? तो बिभत्स रस निर्माण होतो. खडक मिळे तर फोडीन मी, सागर कोरडा करीन मी. या पराक्रमी ओळीतून कोणता रस प्रकर्षाने जाणवतो? तो वीर रस येथे जाणवतो. वीर रसाचा स्थायी भाव कोणता आहे? उत्साह आहे. जिंकू किंवा मरू, भारतभूमीच्या पायावर प्राण वाहू. या देशप्रेमाच्या आणि शौर्याच्या कवितेत कोणता रस आहे? वीर रस आहे. काव्यशास्त्रात उत्साह हा वीर रसाचा स्थायी भाव आहे तर क्रोध हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? रौद्र रसाचा स्थायी भाव आहे. पुढील प्रश्न. डोळे हे जुलमी गडे, रोखुनी पाहू नका. या प्रसिद्ध काव्यपंक्तीत कोणता रस आढळतो? तो शृंगार रस आढळतो. अशा प्रकारे आज आपण TET व CTETसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणातील वाक्याचा प्रकार, विभक्ती, प्रयोग आणि अलंकार यावरील अतिशय महत्त्वपूर्ण आपण 90 प्रश्न बघितला आणि या 90 प्रश्न सरावाचा तुम्हाला नक्की येत्या परीक्षेमध्ये फायदा होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.